नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी आणि विषय समित्यांच्या सदस्यांच्या निवडीसाठी 20 फेब्रुवारीला पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये विशेष सभा बोलावण्यात आली आहे. पण माझा विषय ना स्थायी समितीशी निगडीत आहे आणि माझा विषय ना विषय समित्यांशी निगडीत आहे. माझा विषय आहे स्वीकृत नगरसेवकांची निवड. 128 जागा भाजपनं 84 जिंकल्या, राष्ट्रवादीनं 37 जिंकल्या, शिवसेनेनं 6 जिंकल्या आणि एक अपक्ष, अर्थात भाजप पुरस्कृत अपक्ष. आता संख्याबळ एकूण पाहिलं 128 जागा. 128 जागा म्हणजेच 10 अर्थात 12.8 म्हणजेच 128 जणांसाठी 10 म्हणजेच 12.8 नगरसेवकांमागे 1 म्हणजेच काय तर आत्ता 128 लोकनियुक्त नगरसेवकांसोबतच 10 स्वीकृत नगरसेवक महापालिकेत बसू शकतात आणि संख्या होईल 138. आता भाजपचं जर गणित पाहिलं, भाजपकडे आहेत नगरसेवक 84, बारी 84 म्हणजे भाजप 7 जणांना स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवू शकते. राष्ट्रवादी 32-36 37 निवडून आलेले आहेत म्हणजे 3 नगरसेवक, म्हणजे 3 स्वीकृत नगरसेवकांना राष्ट्रवादी महापालिकेत पाठवू शकते म्हणजे 7 आणि 3 10. मग हे 10 स्वीकृत नगरसेवक कोण असतील? आता आत्तापर्यंतचा जो काही पायंडा आपण पाहिलेला आहे या सगळ्या राजकीय पक्षांकडून स्वीकृत नगरसेवक महापालिकेत पाठवण्याचा, तो कसा आहे? एकतर तो पक्षाची एकनिष्ठ आहे, त्याला तिकीट मिळालं नव्हतं, त्याला तिकीट देता आलं नाही पण तुला स्वीकृत नगरसेवक म्हणून घेऊ असं आश्वासन दिलं होतं. कुणी जवळचा नातेवाईक आहे, कुणी आमदार खासदारांचा समर्थक आहे, तर कुणी पराभूत झालेला आहे, नाराज आहे. आता माजी नगरसेवक म्हणून जे आहेत त्यांची पण कुठेतरी वर्णी लागायला पाहिजे. म्हणजे हा क्रायटेरिया ठरवतो कोण? राजकीय पक्ष. पण स्वीकृत नगरसेवक जो काही राज्य शासनाच्या तरतुदीनुसारचा नियम आहे तो काय सांगतो? मुळातच स्वीकृत नगरसेवक म्हणजे तरी काय? निवडणूक न लढवता महापालिकेत जाणारा नगरसेवक म्हणजेच काय? नॉमिनेटेड कॉर्पोरेटर, नामनिर्देशित नगरसेवक. आता जी काय तरतूद आहे स्वीकृत नगरसेवकासाठी त्यामध्ये काय म्हटलं गेलंय? स्पष्ट GR मध्ये उल्लेख आहे की मुळात स्वीकृत नगरसेवक हा कोणत्या तरी एका विषयातला तज्ज्ञ असायला हवा आणि त्यानं संबंधित शहरात उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी. मग ही क्षेत्र वेगवेगळी आहेत: वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, कला, क्रीडा, विधी, CA, अभियांत्रिकी, शिवाय सामाजिक कार्यकर्ते. आता एखादी व्यक्ती अशी असेल की या कोणत्याच विषयामध्ये तज्ज्ञ नाहीये पण एका रजिस्टर्ड NGOशी जोडली गेलेली आहे आणि 5 वर्ष शहरात चांगल्या पद्धतीनं समाजकार्य करते. यापैकी कुणीही महापालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून जाऊ शकतो. आत्ताच नवी मुंबईच्या महापालिकेनं एक ठराव केला. त्या ठरावात काय म्हटलं? स्वीकृत नगरसेवक पदासाठी ज्यानं अर्ज केलाय त्या अर्जावर कोणत्याही पक्षाच्या गटनेत्याच्या स्वाक्षरीच्या सक्तीची गरज नाही. तांत्रिकदृष्ट्या ही बाब चुकीची ठरते. आता यामुळं तज्ज्ञ लोकांना किंवा राजकीय चेहरे सोडून अराजकीय चेहरे असलेल्यांना स्वीकृत नगरसेवक पदाच्या संधीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता तोच नियम पिंपरी चिंचवडमध्ये लागू होणार का? हा नियम धाब्यावर बसवला जाणार? मुळात पिंपरी चिंचवडची जर आत्ता लोकसंख्या पाहिली तर ती आहे सुमारे अंदाजे 35 लाख. आता 35 लाख लोकांमध्ये फक्त आणि फक्त
राजकीय पक्षातलेच कार्यकर्ते, समर्थक, नेते, तज्ज्ञ आणि हुशार आहेत का? त्यांनाच फक्त पिंपरी चिंचवडच्या योगदानाविषयीची आवड आहे का? त्यांनाच फक्त पिंपरी चिंचवडचा विकास कसा होईल याच्या वेगवेगळ्या कल्पना सुचतात का? त्यांच्यावरच फक्त पिंपरी चिंचवडच्या विकासाची जबाबदारी आहे? मी तर म्हणतो, माझं आव्हान आहे, भाजप आणि राष्ट्रवादी ज्या दोन पक्षांकडून एकूण मिळून 10 स्वीकृत नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत, त्यांना आव्हान आहे माझं की दोघांनी किमान एक तरी अराजकीय चेहरा स्वीकृत करून दाखवावा, मग मानलं तुम्हाला. 7 भाजप पाठवणार आहे, राष्ट्रवादी 3. अहो, कधीतरी पांडा, कधीतरी परंपरा ही मोडीत काढा की आता. का फक्त आणि फक्त कार्यकर्त्यांचं, समर्थकांचं, माजी नगरसेवकांचं, पराभूत झालेल्या उमेदवारांचं राजकीय पुनर्वसन म्हणजेच स्वीकृत नगरसेवक कार्यक्रम असंच झालंय का? एकालाही असं वाटू नये की आपले जेवढे पक्षाचे नगरसेवक महापालिकेत आहेत त्याच्यासोबत एखादी तज्ज्ञ व्यक्ती असावी. मग ती पर्यावरणातली असावी, इंजिनिअरिंग क्षेत्रातली असावी, वकिली क्षेत्रातली असावी, वैद्यकीय क्षेत्रातली असावी, सामाजिक क्षेत्रातली असावी, आणखी बरेचशी क्षेत्र आहेत का? त्या माणसांना काहीच कळत नाही. त्यांना पिंपरी चिंचवडच्या विकासाची शून्य माहिती आहे. तज्ज्ञ फक्त राजकीय पक्षांकडेच आहेत, इतर कुणालाच काही घेणार नाही. 35 लाख लोकसंख्येमध्ये एक सुद्धा तज्ज्ञ सापडत नाहीये. 10 जणांपैकी एक सुद्धा की जो पिंपरी चिंचवडच्या विकासाच्या योगदानामध्ये या ठिकाणी आपली भूमिका निभावू शकेल. झालंय कसं, आतापर्यंत एक परंपराच चालत आली आहे राजकीय पक्षांची. पक्षाच्या गटनेत्यानं स्वाक्षरी करून अर्ज पुढे पाठवायचा, महापौरांनी मान्यता द्यायची आणि आयुक्तांनी मंजुरी द्यायची. पण बास की आता तेच 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 तेच. अहो, स्वीकृत नगरसेवक म्हणून तज्ज्ञ व्यक्ती आल्यानंतर त्यानं त्या त्या क्षेत्रात केलेल्या बहुमूल्य योगदानाचा अनुभव पिंपरी चिंचवडच्या योगदानासाठी उपयोगी ठरू शकतो. तज्ज्ञांचा सल्ला म्हणून निश्चितपणे त्याचा फायदा पिंपरी चिंचवडच्या विकासात होऊ शकतो. भले त्याला स्वतंत्र निधी मिळत नाही, पण ज्या ज्या वेळी तो वेगवेगळ्या विषय समित्यांच्या, सभांच्या, बैठकांना, चर्चांना सहभागी असेल त्यावर त्याचं मत त्याला ऐकवता येऊ शकतं, त्या मताचा उपयोग होऊ शकतो. अर्थात भले त्याला अंतिम निर्णयामध्ये मतदानाचा अधिकार नसेल, पण मत मांडण्याचा तर अधिकार आहे ना. आणि ते मत कोणताही राजकीय कुठला तरी अभिनिवेश त्याला चिकटलेला नसेल, तो त्या त्या विषयातला तज्ज्ञ असेल. पण आमच्याकडे ही परंपरा चाललेली आहे. 29 महापालिकेत 2866 नगरसेवक निवडून दिलेत आम्ही. मग आता एवढे याच्या मागे जर आपण बघितलं, 12-15च्या मागे एक 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 करते 191, 192 स्वीकृत नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये 10 जाणार आहेत. मग या 10 जणांपैकी एखादा तरी किमान आपण पाठवायला हवा ना. पण नाही, राजकीय सोयीनं नेमणुका करायच्या आणि जे आपली पराभूत झालेली माणसं आहेत त्यांना संधी द्यायची. जे माजी नगरसेवक आहेत त्यांना तिकीट मिळालं त्यांना संधी द्यायची. ज्यांना तिकीट दिलं नाही पण आम्ही तुला स्वीकृत करून घेऊ असं आश्वासन दिलंय, आता ती डोकेदुखी ठरलेली आहे, त्यामुळे त्याला तिकीट द्यायचं. किंवा मग कोणी जवळचा नातेवाईक इकडचा तिकडचा त्याला आत घ्यायचं. आमदार खासदारांचे जवळचे समर्थक त्यांना आत घ्यायचं. आणि असं करत करत ही सगळी सोय बघायची. त्यामुळे आता लोकनियुक्त नगरसेवक जे ऑलरेडी निवडून आलेत, उरलेल्या 10 जागा तरी किमान खऱ्या अर्थानं लोकांसाठी ठेवा. जे तज्ज्ञ म्हणून त्या त्या क्षेत्रात काम करतात, त्यांचा अनुभव आहे, पिंपरी चिंचवडसाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे. पण आम्ही आमच्या राजकीय सोयीसाठी त्यांचा विचार करतच नाही. संबंधित शहरातला नागरिक ज्यानं या पिंपरी चिंचवडसाठी योगदान दिलंय तो महापालिकेत का जाऊ नये?
त्याचे विचार त्यानं का मांडू नयेत? पण तिथे देखील आम्हाला कसा डल्ला मारता येईल आणि तिथे देखील आमची माणसं कशी घुसवता येतील ना, अशीच जवळपास भूमिका प्रत्येक पक्षाची असते. भाजप आणि राष्ट्रवादी आता हे 2 पक्ष आहेत. या 2 पक्षांतून स्वीकृत नगरसेवक जाणार आहेत. म्हणून माझं या दोन्ही पक्षांना आवाहन आहे, यावेळी परंपरेला फाटा मारा आणि कोणत्याही परिस्थितीत एखादा तरी तज्ज्ञ आपल्या पक्षातनं महापालिकेत पाठवा. कितीतरी माणसं आहेत जी पिंपरी चिंचवडसाठी वर्षानुवर्ष आपापल्या क्षेत्रात उत्तमरित्या काम करतायत. त्यांना संधी द्या. नॉमिनेटेड नामनिर्देशित नगरसेवक असा एखादा पायंडा या पिंपरी चिंचवडमध्ये पडायला हवा आणि तरच या स्वीकृत नगरसेवक या व्याख्येला अर्थ आहे. नाहीतर आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना सामाजिक कोट अनकोट सामाजिक कार्यकर्ता म्हणून दाखवायचं आणि महापालिकेत पाठवायचं, ही परंपरा मात्र कायमच चालू राहिलेली आहे. त्यामुळे आता या परंपरेला छेद द्या आणि किमान एक तरी हुशार, सुसंस्कृत, अनुभवी, तज्ज्ञ आणि उल्लेखनीय कामगिरी केलेला माणूस स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत गेलेला पिंपरी चिंचवडकरांना पाहू द्या, एवढीच आम्हा सर्वांची इच्छा आहे. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं.